नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महाराष्ट्र शासन सिडको अंतर्गत भरती निघालेली आहे। 2024 ही नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात निघाली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्र शासन अंतर्गत सिडको मध्ये भरती निघालेली आहे आणि ही सरळ सेवा अंतर्गत भरती निघालेली आहे आणि वेतन तुम्हाला 41,800 ते 1,77,500 तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे आणि अप्लाय लगेचच करा। अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे, संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। बघा, आपण संपूर्ण सविस्तर डिटेल पाहणार आहोत, त्यानंतर PDF नोटिफिकेशन मधली सुद्धा माहिती मी इथे देणार आहे। शहर व औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत भरती निघालेली आहे। 2024 ची ही भरती आहे। शहर व औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत सहाय्यक विकास अधिकारी सामान्य, क्षेत्र अधिकारी सामान्य पदासाठी एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज हा मागवण्यात येत आहे। अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? 11 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। विभागाचे नाव काय आहे? सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। कॅटेगरी काय आहे? महाराष्ट्र शासनाची सरकारी जॉब असणार आहे। वयोमर्यादा इथे तुम्हाला किती लागणार आहे? 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकतात। तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर अनुभवाची आवश्यकता नाहीये, फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज हा करायचा। वेतन तुम्हाला किती मिळणार आहे? 41,800 ते 1,77,500 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी इथे किती लागणार आहे? तर जनरल OBC EWS साठी 1,180 रुपये आणि SC ST PWD या उमेदवारासाठी 1,062 रुपये तुम्हाला इथे अर्ज फी लागणार आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे? रेग्युलर बेसिस परमनंट जॉब असणार आहे आणि ही सरळ सेवा अंतर्गत भरती होणार आहे। अप्लाय स्टार्ट डेट कधीपासून झालेला आहे? 12 डिसेंबर 2024 पासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। आपल्या लास्ट डेट कधीपासून सुरुवात म्हणजे कधीपर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता? 11 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे, या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। त्यानंतर नोकरीचे ठिकाण कुठे आहे? तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही नोकरी असणार आहे। पदाचे नाव काय आहे? सहाय्यक विकास अधिकारी सामान्य आणि क्षेत्र अधिकारी सामान्य या पदासाठी इथे भरती होणार आहे आणि पद संख्या किती आहेत? 29 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन इथे तुम्हाला काय लागणार आहे? सहाय्यक विकास अधिकारी सामान्य यांच्यासाठी डिग्री ऑफ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी प्लस स्पेशलायझेशन इन द एरिया ऑफ इच कॅन्डिडेट विल हॅव वर्क टू। बघा, तुम्हाला इथे वर्क केलेलं असणं गरजेचं आहे आणि डिग्री रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमध्ये तुमची डिग्री असेल तर तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। आणि क्षेत्र अधिकारी यांच्यासाठी डिग्री ऑफ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इट्स इक्विव्हॅलेंट। बघा, तुम्हाला इथे सुद्धा डिग्री आवश्यक आहे, म्हणजे कुठल्याही शाखेमधील तुम्ही डिग्री केली असाल तर तुम्ही इथे अर्ज हा नक्की करू शकता। बघा, नगर नियोजन पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रण्य संस्था सिडको महामंडळांतर्गत करिअर करण्याची उत्तम संधी तुम्हाला इथे मिळणार आहे। सिडको तर्फे वर्ग अ आणि ब मधील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तसेच परीक्षा शुल्क जमा करण्यासाठी कालावधी बघा 12/12/2024 पासून 11/1/2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने अर्ज इथे स्वीकारला जाणार नाहीये। बघा, तुम्हाला फक्त इथे ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे आणि इतर कुठल्याही मार्गाने इथे अर्ज हा स्वीकारला जाणार नाहीये असं सांगण्यात आलेलं आहे। सिडको अंतर्गत खालील पदाची पद भरती प्रक्रिया राबवली जात आहे। बघा, याच प्रवर्गामध्ये बघा किती सॅलरी आहे हे सुद्धा सांगण्यात आलेले आहे। सहाय्यक विकास अधिकारी सामान्य यांच्यासाठी S20 या अंतर्गत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। 56,100 ते 1,77,500 अशा प्रकारची तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि हे वर्ग काय आहे? अ पद्धतीची इथे जॉब आहे। क्षेत्र अधिकारी सामान्य यांच्यासाठी S15 अंतर्गत तुम्हाला वेतन दिले जाणार आहे। 41,800 ते 1,32,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। जागांचं विश्लेषण सुद्धा इथे दिलेलं आहे। पद संख्या आणि कॅटेगरीनुसार किती जागा आहेत हे सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। सहाय्यक विकास अधिकारी सामान्य यांच्यासाठी 24 जागा आहेत। पद संख्या बघा, विजासाठी
1 जागा आहे, भ ज ड साठी 1 आहे, इमा व साठी 7 जागा आहेत. त्याचनुसार शाशे माव यांच्यासाठी 2 आहेत, आदुघ साठी 2 आहेत, राखीव साठी 11 अशा जागा आहेत तुम्हाला. त्याचनुसार महिलांसाठी 7 आणि सर्वसाधारण 16 जागा आहेत. अशा पद्धतीने 24 जागांचे इथे भरती होणार आहे. त्याचनुसार बघा सहाय्यक विकास अधिकारी सामान्य यांच्यासाठी 24 जागा इथे आहेत. त्याचनंतर बघा क्षेत्राधिकारी सामान्य यांच्यासाठी 5 जागा आहेत. अजासाठी 1, अजसाठी 1, विजासाठी 1, विमावसाठी 1 आणि सासे माव यांच्यासाठी 1 अशा पद्धतीने 5 जागा इथे आहेत. क्षेत्राधिकारी सामान्य यांच्यासाठी 5 जागा आहेत. वयोमर्यादा तुम्हाला इथे किती लागणार आहे? खुला प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारासाठी 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्षापर्यंत इथे अर्ज करू शकतात आणि दिव्यांग व्यक्ती इथे 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. त्यानंतर बघा खेळाडू उमेदवारासाठी 43 वर्षापर्यंत इथे फॉर्म भरू शकतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 43 वर्षापर्यंत आणि अनाथ उमेदवार इथे 43 वर्षापर्यंत इथे फॉर्म भरू शकतात. कमाल वयोमर्यादा 15/11/2024 दिनांकापर्यंत ग्राह्य धरले जाणार आहे. बघा 15/11/2024 दिनांकापर्यंतच ग्राह्य धरले जाणार आहे तुमचं वयोमर्यादा. सिडको कर्मचारी व अधिकारी यांना कमाल वयाची अट लागू राहणार नाहीये. बघा जे सिडकोचे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा इथे अर्ज करत असतील तर त्यांना कुठल्याही वयाची अट लागू राहणार नाहीये. आणि मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादा देखील सवलत यापैकी कोणतेही अधिकमत असलेले एकाच सवलत देय राहील. बघा अशा पद्धतीने तुम्हाला इथे सांगण्यात आलेले आहे. सर्वांना एकच प्रकारची सवलत असणार आहे. सदर जाहिरातीमध्ये अनाथ, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, माजी सैनिक, समांतर आरक्षणासाठी संबंधित वर्गासाठी पदे उपलब्ध नसली तरी वयोमर्यादा देखील शिथिलता ग्राह्य धरण्यात येईल. बघा तुम्हाला इथे समांतर आरक्षणासाठी पदे नसली तरी तुम्हाला इथे वयोमर्यादामध्ये शिथिलता देण्यात येणार आहे असे सांगण्यात आलेलं आहे. बघा परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे. वर नमूद पदासाठी उमेदवारांनी निवड करताना 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असून सदर परीक्षाकरिता खालील प्रमाणे अभ्यासक्रम राहणार आहे. बघा सहाय्यक विकास अधिकारी यांच्यासाठी सामान्य बघा एज्युकेशन म्हणजे इथे सहाय्यक विकास अधिकारी यांच्यासाठी कुठले सब्जेक्ट असणार आहेत आणि कशा पद्धतीचे एक्झाम होणार आहे इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यांच्यासाठी इंग्रजी विषय असणार आहे, 10 प्रश्न असणार आहेत, 20 गुण असणार आहे. मराठीसाठी 10 प्रश्न 20 गुण असणार आहेत. सामान्य ज्ञान यांच्यासाठी बघा 35 क्वेश्चन 70 मार्क्स असणार आहेत. विधी लॉ यांच्यासाठी 20 क्वेश्चन 40 मार्क असणार आहेत. नैसर्गिक क्षमता आणि कौशल्य आकलन क्षमता ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग यासाठी बघा एकूण 25 क्वेश्चन 50 गुण असणार आहेत. एकूण 100 प्रश्न 200 गुण असणार आहेत आणि परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी दोन्ही असणार आहे आणि 120 मिनिटे तुम्हाला इथे परीक्षेसाठी कालावधी टाइम देण्यात आलेला आहे. आणि त्याचनुसार बघा क्षेत्राधिकारी सामान्य यांच्यासाठी बघा इंग्रजी जनरल इंग्लिश 25 क्वेश्चन 50 गुण इंग्रजी माध्यम असणार आहे. जनरल म्हणजे मराठी बघा 25 क्वेश्चन 50 गुण असणार आहे. इथे मराठी व इंग्रजी माध्यम असतं. आणि जनरल नॉलेज याच्यासाठी 25 क्वेश्चन 50 गुण आणि नैसर्गिक क्षमता ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग 25 क्वेश्चन 50 गुण अशा पद्धतीने तुमची इथे एक्झाम होणार आहे. एकूण 100 प्रश्न 200 गुण इथे तुम्हाला असणार आहेत आणि कालावधी 120 मिनिटाचा तुम्हाला इथे टाइम असणार आहे. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाही आहेत. बघा तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. ऑनलाईन परीक्षेमध्ये किमान 90 गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांसाठी पुढील प्रक्रिया प्राप्त ठरतील. बघा तुम्हाला इथे जर तुम्ही 90% घेऊन जर पात्र झालात तर तुम्हाला पुढची प्रक्रियामध्ये किंवा पुढची अटी लागू राहतील. परीक्षा शुल्क कशा पद्धतीने आहे बघा. राखीव प्रवर्ग माजी सैनिक, दिव्यांग, माजी सैनिक यांच्यासाठी 900 रुपये आणि 162 रुपये GST 1062 रुपये तुम्हाला इथे अर्ज शुल्क असणार आहे. खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि 180 रुपये GST 1180 रुपये तुम्हाला इथे अर्ज फी राहणार आहे. बघा उमेदवाराने एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे गरजेचे आहे. बघा तुम्ही दोन्ही पदासाठी जर अर्ज करायचे आहे तर तुम्हाला दोन्ही पदासाठी वेगवेगळी फी भरावी लागणार आहे. वर नमूद केलेल्या परीक्षा शुल्क बँक प्रोग्रेसिंग शुल्क लागू असेल तर वगळून आहे. बघा अशा पद्धतीने तुम्हाला इथे फी आकारला जात आहे. परीक्षा शुल्काची रक्कम नॉन रिफंडेबल असणार आहे. बघा तुमची इथे परीक्षा फी तुम्हाला रिफंड भेटणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे. त्याचनंतर बघा तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे.
असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे. शैक्षणिक कॅन्डिडेट शुड हॅव, म्हणजे तुम्हाला इथे डिग्री पास असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला त्यानंतर 5 इयर्सचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर फील्ड ऑफिसर जनरल यांच्यासाठी सुद्धा रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीची डिग्री असणं गरजेचं आहे आणि 3 इयर्सचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यानुसार बघा तुम्हाला इथे नियम व अटी सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. या अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. त्याच पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. 11/1/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला ही संपूर्ण जॉब बद्दलची माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.